नमस्कार सगळ्यांना, सुप्रभातम. आजच्या योगाभ्यासाला आता आपण सुरुवात करूया. आपल्याला योगाभ्यास केल्यानंतर कसं वाटतं याच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपण कमेंट नक्की लिहा. आपले बरेचसे मेसेज आम्हाला मिळत आहेत. तर आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ. प्रार्थना. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. आपल्याला दंडस्थितीमध्ये यायचं आहे. उठून उभं राहायचं आहे आणि सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये आपण यायचं आहे. मॅटच्या पुढच्या टोकावर यायचं आहे. दोन्ही पाय जुळलेले, हाताची नमस्कार स्थिती, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर. ओम ह्राम मित्राय नमः. श्वास घेत हात वरती न्यायचे, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सोडत हस्त पादासन. श्वास घेत घेत आपल्याला अश्वसंचलनासनामध्ये जायचे. श्वास रोखत आपल्याला ताठ तिरपी अवस्था. श्वास सोडत अष्टांग स्थितीमध्ये यायचे. श्वास घेत आपल्याला भुजंगासनामध्ये यायचे. श्वास रोखत आपल्याला अधोमुख श्वानासनामध्ये यायचे. श्वास घेत आपल्याला आपल्याला डावा पाय पुढे आणायचा आहे. श्वास सोडत मागचा पाय पुढे, डोकं गुडघ्याकडे. आणि श्वास घेत उत्तानासनामध्ये या. आणि श्वास सोडत सोडत आपल्याला सूर्यनमस्कार स्थितीमध्ये. ओम ह्रीं रवये नमः. एक श्वास घ्या, दोन श्वास सोडा, तीन श्वास घ्या, चार श्वास रोका, पाच श्वास सोडा, सहा श्वास घ्या, सात श्वास रोका, आठ श्वास रोका, नऊ श्वास सोडा, 10 श्वास घ्या. आपल्याला नमस्कार स्थितीमध्ये या. श्वास घेत ओम ह्रूं सूर्याय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास रोखत ताठ तिरपी अवस्था. श्वास सोडत अष्टांग स्थिती. श्वास घेत भुजंगासन. श्वास रोखत अधोमुख श्वानासन. श्वास रोखत आपल्याला अश्वसंचलनासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. आणि श्वास घेत सूर्यनमस्कार स्थिती. ओम ह्रीं भानवे नमः. एक श्वास घ्या, दोन श्वास सोडा, तीन श्वास घ्या, चार श्वास रोखा, 5 श्वास सोडा,
6 श्वास घ्या, 7 श्वास रोखा, 8 श्वास रोखा, 9 श्वास सोडा, 10 श्वास घ्या आणि श्वास सोडत सूर्यनमस्कार पूर्वस्थिती. ओम ह्रीं भानवे नमः. श्वास घेत हात वरती, श्वास सोडत पुढे वाकायचे. श्वास घेत डावा पाय मागे, श्वास रोखत ताठ तिरपी अवस्था. श्वास सोडत अष्टांग स्थिती. श्वास घेत हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत वर या. श्वास रोखत कंबरवरती सगळं शरीर मागे स्ट्रेच केलेलं हनवटी कंठकुपामध्ये. श्वास रोखत डावा पाय पुढे, दोन्ही हातांच्या मध्ये, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. श्वास सोडत मागचा पाय पुढे, ओणवी अवस्था. श्वास घेत हात वर, कंबरेतून मागे जायचं आहे आणि श्वास सोडत आपल्याला नमस्कार स्थिती. ओम राहा पूष्णे नमः. आपल्याला श्वास घेत हात वर न्यायचे. आता याच्यामधनं आपल्याला काही आसनं करायची आहेत. श्वास सोडत खाली यायचं आहे. श्वास घेत पुढची स्थिती घ्यायची आहे. डावा पाय मागे, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. आता या स्थितीमध्ये आपल्याला काही हालचाली करायच्या आहेत. तर पुढचा पायाचा गुडघा जो आहे तो सरळ होईपर्यंत मागे जायचं आणि डोकं गुडघ्याकडे, श्वास सोडायचा आहे. आता श्वास घेत घेत पुन्हा पूर्वस्थितीला यायचं. मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. श्वास सोडत कंबरवर, गुडघा सरळ, डोकं गुडघ्याच्या दिशेने. श्वास घेत मान मागे, श्वास सोडत गुडघा सरळ, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत मान मागे, श्वास सोडत डोकं गुडघ्याकडे. पुन्हा श्वास घेत कंबर खाली, मान मागे. पुढच्या अवस्थेमध्ये जायचं आहे, ताठ तिरपी अवस्था. श्वास रोखायचा आहे. श्वास सोडत अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. आता अष्टांग स्थितीमधनं आपल्याला चतुष्कोणासनामध्ये जायचं आहे. हात कोपरावर ठेवून आपल्याला सगळं शरीर एका रेषेमध्ये, फक्त हाताची कोपरा आणि पाय खाली. आता याच्यामध्ये कमरेची हालचाल करायची आहे, कंबर वर उचलायची आहे आणि पुन्हा पूर्वस्थितीला सरळ रेषेमध्ये आणायची आहे. एक, पुन्हा दुसऱ्यांदा, पुन्हा तिसऱ्यांदा. खाली आणा, कंबर वर न्या, खाली आणा, पुन्हा वर न्या, खाली आणा. आता अष्टांग स्थिती घ्या. आता भुजंगासन स्थितीमध्ये या. श्वास घेत, श्वास रोखत अधोमुख श्वानासन. श्वास घेत, श्वास रोखत डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत मागचा पाय पुढे, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत हस्त उत्तानासन आणि सूर्यनमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. खाली बसायचं आहे. 1 मिनिट खाली बसा, काही सेकंद बैठक स्थितीमध्ये आणि मग त्याच्यानंतर आपल्याला शवासन करायचं आहे. हळूहळू आपला स्टॅमिना वाढलेला आहे. 6 सूर्यनमस्कार आज आपण घातलेले आहेत. ज्यांना सूर्यनमस्कार व्याधी असतील, सर्जरी झाल्या असेल, घालणं शक्य नसेल, त्यांनी खुर्चीत बसून मनातल्या मनात सूर्यनमस्कार घालायचे. अशी कल्पना करायची की आपण सूर्यनमस्कार घालतो आणि माझ्या सूचनांचं तंतोतंत पालन करून असं इमॅजिन करायचं आहे की आपण सूर्यनमस्कार घालतो आहे. मानसिक सूर्यनमस्कार घातल्यानंतरसुद्धा बऱ्यापैकी फायदे तुमच्या शरीराला मिळतात. आता आपल्याला शवासन करायचं आहे. पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपा. हाताचे तळवे वरच्या दिशेने, दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. मान एका बाजूला कलती किंवा सरळ. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे, मनावरचे ताण काढून टाकायचे आहेत. 6 सूर्यनमस्कार घातलेले आहेत, त्यामुळे श्वासाची गती थोडीशी वाढलेली आहे. शेवटच्या सूर्यनमस्कारामध्ये आपण अजून काही आसनांचा समावेश पण केला होता. हळूहळू बऱ्यापैकी आपली प्रगती आपल्याला स्वतःला जाणवते आहे. पहिला दिवस आणि आजचा दिवस
याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही सूक्ष्म बदल झालेले आपल्याला जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे पूर्ण ताण निघून गेलेले आहेत. जसजसे ताण निघून जातात तशी श्वासाची गती पण संथ होते, कारण शरीराला प्राणवायूची गरज ही कमी कमी होत जाते. त्यामुळे आपल्या श्वासाची गती पण कमी कमी होत जाते. पूर्ण लक्ष श्वासावर. अजूनही कुठे ताण असतील तर मनाने जाऊन ताण कमी करा. संथ श्वसन. शरीर शिथिल, मन शांत. शरीरावरचे मनावरचे ताण पूर्ण निघून गेलेले आहेत. सावकाश आपल्याला श्वासावरनं आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे आणि दोन्ही पाय जवळ आणायचे, दोन्ही हात शरीराजवळ. मान सरळ. सावकाश कुशीवर वळून उठून बसायचं आहे. आता आपल्याला बैठक स्थितीमधनं काही आसनं करायची आहेत. बैठक स्थितीमधनं जी आपण आसनं करतो त्याच्यामध्ये पोटावर ताण, दाब, पीळ असा येतो आणि त्यामुळे त्याचा आपल्या पोटाला चांगला उपयोग होतो. तर आपण एकेका पायाने पश्चिमोत्तानासन केलेलं आपल्याला आठवत असेल. पश्चिम म्हणजे आपला शरीराचा मागचा भाग. टाचेपासनं आपल्या मानेपर्यंत पूर्ण मागच्या बाजूनी शरीरावर ताण येतो. त्यामुळे याला पश्चिमोत्तानासन असं म्हटलं जातं. तर आता आपण पश्चिमोत्तानासन करणार आहोत. माझ्या सूचनांकडे नीट लक्ष द्या. पाठीचा कणा ताठ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे, दोन्ही पायाचे चवडे उभे आहेत. आता आपल्याला श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत हाताने आपल्याला पायाच्या करंगळीच्या बाजूचा भाग स्वतःकडे खेचायचा आहे. आता याच्यामध्ये पावलं जी आहेत ती स्वतःकडे खेचून घ्या आधी आणि मग करंगळीचा भाग जो आहे तो स्वतःकडे खेचा. बरोबर तुम्हाला मागच्या दिशेने ताण बरोबर जाणवेल, टाचेपासनं मानेपर्यंत. या स्थितीमध्ये काही सेकंद थांबायचं आहे. ज्यांना या स्थितीमध्ये हात आपले जात नाही आहेत पायापर्यंत, त्यांनी एखादं नॅपकिन किंवा ओढणी घेऊन त्याच्या साहाय्याने करायचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये काही वेळ थांबायचं आहे. ज्यांना ॲडव्हान्स स्थिती जमत नाही त्यांनी या स्थितीमध्ये केलं तरीसुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला त्याचे फायदे मिळणार आहेत. फक्त खाली वाकताना आपला हिप जॉईंट्स आहे, शिनबोन आहे, त्याच्या तिथूनच वाकायचं. पाठीचा कणा सरळच आहे बघा, पोटातून खाली वाकायचं नाही. आता पूर्ण श्वास सोडत सोडत जितकं खाली जाता येईल तेवढं जायचं आणि पूर्ण श्वास सोडत सोडत खाली गेल्यानंतर मग डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांचं डोकं गुडघ्याला लागत असेल त्यांनी हाताचं कोपर जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा आहे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत पुन्हा पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. हाताने पाय पकडलेले तसेच ठेवा आणि सावकाश आता आपल्याला सरळ व्हायचं. ह्याच्यामुळे आपल्याला ज्यांना निद्रानाशासाठी की सुद्धा याचा उपयोग होतो. मधुमेहाच्या रुग्णांना त्याचा उपयोग होतो. पाठीचा कणा सरळ ठेवून आपण हे करतो. मागच्या बाजूच्या ज्या नाड्या आहेत त्या चांगल्या तुमच्या ताणल्या जातात. पोटावरचा मेद कमी व्हायलासुद्धा मदत होते आणि पोट ह्याच्यामध्ये दाबलं जातं. त्यामुळे नाभीच्या आजूबाजूची जी इंद्रिय आहे त्यालाही याचा खूप चांगला फायदा होतो. तर आपापली आसनं करताना आपापल्या मर्यादा लक्षात घेऊन करा. जर आपल्याला हात वगैरे पोचत नसेल त्यावेळेला नॅपकिन किंवा ओढणीची मदत घेऊन करा. आता आपण नौकासन केलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. नौकासनाचे वेगवेगळे प्रकार आपण करतो आहोत, पण एकदम आपल्याला प्रगत अवस्थेतलं नौकासन जमणार नाही. त्यासाठी आपण पोटावर पोटाच्या भागातल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढण्यासाठी, त्या स्नायूंमधली ताकद वाढण्यासाठी, लवचिकता वाढण्यासाठी, कोर भागातली ताकद वाढण्यासाठी आपण याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि हे थोडंसं बॅलन्सिंगचं असल्यामुळे ह्याच्यामध्ये एकाग्रता खूप वाढते.
कारण थोडी जरी एकाग्रता गेली तरीसुद्धा हे नौकासन लगेचच सुटू शकतं. तर आपण थोडंसं अलीकडच्या स्थितीतलं नौकासन करणार आहोत. तर आपल्याला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये घालायची आहेत आणि हाताने पायाचा तळवा जो आहे तो पकडायचा आहे. आता पूर्ण एकाग्रतेने हे करायचं आहे, म्हणजे मग तुमचा बॅलन्स राहील. एकाग्रता वाढवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. खालचा पाय सरळ तसाच आहे. आता आपल्याला हळूहळू तो दुमडलेला पाय सरळ करायचा आहे. सावकाश पाय गुडघ्यातून सरळ करा आणि पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि करंगळीचा भाग स्वतःकडे ओढा. मग तुम्हाला बरोबर तो ताण जाणवेल. याच्यामध्ये काही सेकंद आपण थांबणार आहोत. कुठे कुठे दाब येतो आहे, कुठे कुठे ताण येतो आहे, त्याकडे लक्ष द्या. हे सर्वांना करता येईल असं एक सोपा प्रकार आपण इथे केलेला आहे की सगळ्यांना जमू शकेल. फार काही त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्सिंग जास्त लागणार नाही. ज्यांना अगदीच जमत नसेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन केलं तरी चालणार आहे. ज्यांना सावकाश आसन स्थिती सोडायची आहे, हा पाय खाली आणायचा आहे, हात मोकळे करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला दुसऱ्या पायाने करायचं आहे. दुसरा पाय गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचा आहे. ज्यांना अगदीच जमत नसेल त्यांनी खुर्चीत बसून केलं तरीसुद्धा चालणार आहे. आता खुर्चीत बसून करत असताना पाठीला तुम्ही उशीचा वगैरे आधार घेतला तरी चालणार आहे. आता दोन्ही हातांचे बोटं एकमेकांमध्ये गुंफा आणि पायाचा तळवा आणि हाताचा तळवा हे पायाच्या तळव्याने हाताच्या तळव्याला पकडायचं आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्या आणि पुन्हा श्वास सोडत सोडत आपल्याला आसन स्थिती पूर्ण करायची. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन. कुठे कुठे ताण येतो आहे, दाब येतो आहे, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर पूर्ण एकाग्रतेने करा. सावकाश आपल्याला आता आसन स्थिती सोडायची आहे. पाय गुडघ्यामध्ये दुमडायचा आहे, हात मोकळा करून घ्यायचा आहे आणि सावकाश पाय सरळ करायचा आहे. अतिशय सोपं पण अतिशय उपयुक्त असं हे आसन आहे. आता आपण पोटावर झोपणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला पाठीवर झोपून मग पोटावर झोपलात तरी चालेल. वळून कुशीवर वळून पोटावर झोपा. आता पाय मागे ताणून घेतलेले आहेत. हाताचे तळवे जमिनीवर आहेत, हनवटी जमिनीवर आहे. आपण रोज भुजंगासनाचे वेगवेगळे प्रकार करतो आहोत. तर हे भुजंगासनाचे वेगवेगळे प्रकार करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या मणक्यांवर ताण येतो. पोटाच्या वेगवेगळ्या नाभीच्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या प्रदेशावर वेगवेगळ्या भुजंगासनामध्ये ताण येतो. तर काही आपण जे अर्ध भुजंगासन केलं होतं त्याच्यामध्ये नाभीच्या वरच्या बाजूला ताण आला होता. कर्णहस्त केलं होतं तेव्हा नाभीच्या वरच्या खालच्या दोन्ही बाजूला ताण आला होता. आता आज जे आपण कटिहस्त करणार आहे त्याच्यामध्ये नाभीच्या खालच्या बाजूला जास्त ताण येईल, वरच्या बाजूला पण ताण येणारच आहे. पण ह्या नाभीचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा या वेगवेगळ्या भुजंगासनाचा उपयोग होणार आहे आणि पाठीच्या मणक्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा होणार आहे आणि या दोन्ही ठिकाणची लवचिकता पण खूप वाढणार आहे. तर पहिल्यांदा आपण हात जे आहेत ते आपल्या कमरेजवळ उभे करून घ्यायचे. चारी बोटं जुळलेली अंगठा बाजूला, म्हणजे ग्रीप चांगली मिळेल तुम्हाला. कोपरं वरच्या दिशेने आहेत. कपाळ टेकवायचे, कपाळ जमिनीवर टेकवा. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत शरीराचा एक एक भाग वर मागे टाकत हात सरळ होईपर्यंत वर येण्याचा प्रयत्न करा. जेवढं जमेल तेवढं करा. कदाचित हात सरळ होणार पण नाहीत किंवा होतील पण. खांदे मागे खेचून घ्या. मान मागे टाकलेली आहे. जास्तीत जास्त ताण याच्यामध्ये येतो कुठल्या मणक्यांना येतो आहे ते बघा. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि अतिशय सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला खाली यायचं. आता हे भुजंगासन करत असताना आपल्याला जास्त वेळ जर त्या आसनामध्ये हात पुन्हा पूर्वस्थितीला हनवटी जमिनीवर, पाय मागे ताणलेले तसेच ठेवायचे. हे भुजंगासन करत असताना आपल्याला जास्त वेळ स्थिर राहता येत नसेल तर पहिल्यांदा आपण थोडेसे रिपिटेशन्स याचे करायचे आणि मग हळूहळू ह्याची स्थिरता आपली वाढते
की पण हे करत असताना अतिशय सावकाश आसन स्थिती घ्यायची, जितका वेळ स्थिर राहता येईल तेवढा वेळ राहायचं आणि मग अतिशय सावकाश सोडायची. ह्या पद्धतीनेच आसन करायचं, झटक्याने कुठेही करायचं नाही, कुठलाही स्नायू दुखावला गेला नाही पाहिजे. पुन्हा एकदा आपण हे आसन करून बघूया एकदा. पूर्ण माझ्या सूचनांकडे लक्ष देऊन करा. हात जे आहेत ते कमरेजवळ उभे करून घेतलेले आहेत, चारी बोटं जुळलेली आहेत, अंगठा बाजूला आहे, कपाळ टेकलेलं आहे, टाचा हे चवडे मागे ताणून घेतलेले आहेत. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. एकदम सावकाश श्वास घेत घेत पहिल्यांदा डोकं, मान, या पद्धतीने छाती, मग पोट, या पद्धतीने हळूहळू क्रमाक्रमाने वरती यायचं आहे. मान मागे टाकलेली आहे, खांदे मागे खेचून घेतलेले आहेत. हातावरचा भार कमी करून जास्तीत जास्त भार पाठीच्या मणक्यांवर घेण्याचा प्रयत्न करा. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या, अतिशय सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. जितकं सावकाश कराल तेवढे जास्त परिणाम तुम्हाला मिळतील. हात पूर्वस्थितीला, हनवटी जमिनीवर, टाचा मागे ताणून घेतलेला, पूर्ण लक्ष श्वासावर. याच्यानंतर आपण धनुरासन करणार आहोत. तर धनुरासन करत असताना आपल्याला मागे आपण केलं होतं एकदा धनुरासन. आज आपण धनुरासन करताना पूर्ण लक्ष देऊन करायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या नाभीसाठी. तर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचे आहेत, हाताने पायाचे घोटे पकडायचे. ज्यांना काही व्याधी आहेत, उच्च रक्तदाब वगैरे, हृदयाच्या, पोटाची काही पाठीचे सर्जरी वगैरे झालेली आहे, त्यांनी सगळ्यांनी आपापल्या मर्यादा लक्षात घेऊन करा. ज्यांना खूपच काही हात पण पकडता येत नसतील त्यांनी ओढणीच्या आधाराने पकडा. आता याच्यामध्ये ह्या स्थितीमध्ये जरी तुम्ही थांबलात, ज्यांना पूर्ण धनुरासन करणं शक्य नाही आहे त्यांनी या स्थितीमध्ये जरी थांबलात तुम्ही, तरीसुद्धा याचा चांगला उपयोग होतो. ज्यांना बीपीचा वगैरे त्रास असेल, उच्च रक्तदाब असेल, त्यांनी एवढी स्थिती घ्यायची. आणि ज्यांचे काही ऑपरेशन झाले त्यांना करायचंच नाही आहे, त्यांनी मनातल्या मनात मानसिक रीतीने करायचे, अशी कल्पना करायची आपण हे आसन करतो आहे. तर चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि अतिशय सावकाश श्वास घेत घेत पायाची घडी उलगडायची आहे. शरीराचा मागचा पुढचा भाग एकत्र वर उचलायचा आहे. अशी कल्पना करा आपलं शरीर वरून कोणीतरी खेचतं आहे. कुठेही श्वास रोखू नका, संथ श्वसन, मांड्या पण वर उचलल्या गेलेल्या आहेत. सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. अतिशय सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडा. आपण अगदी हे बेसिक लेवलचं आसन केलेलं आहे. याच्यामध्ये दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन केलेलं आहे. जसं मकर आसन करायचं आहे, हाताची घडी घालायची आहे, त्यावर डोकं ठेवायचं आहे, दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले. आपण अतिशय बेसिक लेवलचं धनुरासन करतो. याच्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेऊन केलं होतं. जसजसं तुमचा सराव वाढत जाईल तसतसं पायातलं अंतर कमी कमी करत जायचं आणि एक दिवस तुम्हाला पायामध्ये अंतर न घेता धनुरासन जमायला लागेल. हळूहळू स्थिरता वाढवायची. आज 5 सेकंद ठेवलं तर उद्या 10 सेकंद ठेवायचं, मग 15 सेकंद. या पद्धतीने आसनाची स्थिरता वाढवायची आहे. जितका वेळ जमेल तितका वेळ करायचं. 2-3 याची रिपिटेशन्स केली तरी चालतील. पूर्ण शरीरातल्या नाड्या सगळ्या ह्या धनुरासनामध्ये ताणल्या गेलेल्या आहेत. पाठीवर आलेले ताण, पोटावर आलेले ताण काढून टाकायचे. मगर जशी पाण्यामध्ये पगुडलेली असते तसं हे आसन दिसतं, म्हणून याला मकर आसन असं म्हटलं जातं. पूर्ण लक्ष श्वासावर, मन अतिशय शांत, श्वसन संथ, शरीर शिथिल झालेलं आहे. शरीरावरचे, मनावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. आता आपण सावकाश हे मकर आसन जे आहे, या विश्रांतिकारक आसनच आहे हे मकर आसन. जशी आपल्याला शवासनामध्ये विश्रांती मिळते तशी मकरासनामध्ये पण आपल्याला विश्रांती मिळते. तर या पद्धतीने हे आसन जे आहे
ते विश्रांती देणारं, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती देणारं असं हे आसन आहे. मकरासनामधनं आता आपल्याला बाहेर यायचं आहे. दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. आता आपण शयनस्थितीमधली काही आसनं करूया. तर शयनस्थितीमध्ये जायचं आहे, पाठीवर झोपायचं आहे, कुशीवर वळून पाठीवर झोपा. पायाचे चवडे उभे आहेत, संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले आहे, हाताचे तळवे जमिनीवर आहेत, नजर वरती आपली छताच्या दिशेने. या स्थितीमध्ये आपण आपल्याला आठवत असेल तर एकपाद पवनमुक्तासन केलं होतं, त्यानंतर द्विपाद पवनमुक्तासन केलं होतं, उत्तानासनाचे प्रकार आपण केले होते. आज आपण पवनमुक्तासन आणि उत्तान पादासन ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन, हे दोन्ही आसनांचं एक संयुक्तिकरित्या असं एक आसन आपण करणार आहोत की पवन उत्तानासन. तर यामध्ये एका पायाने उत्तान पादासन आणि एका पायाने पवनमुक्तासन आपल्याला करायचं. ज्यांना उत्तान पादासन करणं शक्य नसेल त्यांनी फक्त पवनमुक्तासन एकेका पायाने केलं तरी चालणार आहे. आपापल्या मर्यादा लक्षात घेऊन करायचं आहे. तर एका बाजूला तुम्हाला ताण जाणवेल, एका बाजूला दाब जाणवेल, म्हणजे शरीर आपल्या एका बाजूला दाब आणि एका बाजूला ताण असं आपल्याला जाणवेल, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता आपण उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून पोटावर घ्यायचा आहे आणि हाताने त्याला घट्ट मिठी मारायची आहे. आता याच्यात आपण मान वरती उचलणार नाही आहे, हाताने घट्ट मिठी मार, म्हणजे डाव्या हाताने उजव्या पायाचा कोपर आणि उजव्या हाताने डाव्या पायाचं कोपर पकडायचं आहे. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या खालून हात घ्यायचा. खालचा पाय आपला सरळच आहे. पोटाच्या उजव्या भागावर दाब जाणवत असेल, आता आपल्याला डाव्या भागावर पण लक्ष केंद्रित करायचं आहे आणि डाव्या पायाने आपल्याला आता उत्तान पादासन आपण इथे करणार आहोत. तर चालू असलेला श्वास सोडायचा आहे. अतिशय सावकाश श्वास घेत घेत पाय गुडघ्यातनं वाकवता डावा पाय 90 अंशामध्ये आणायचा आहे. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. नजर पायाच्या अंगठ्याकडे, संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. गुडघ्यामध्ये जितका पाऊल स्वतःकडे खेचून घेतलं तरी चालेल, म्हणजे मग गुडघ्याच्या मागे बरोबर ताण जाणवेल. या स्थितीमध्येच आपल्याला आता सावकाश डावा पाय हा श्वास सोडत सोडत खाली आणायचा आहे, जमिनीवर टेकवायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे आणि दोन्ही पायांनी उत्तान पादासन आपल्याला करायचे. आता दोन्ही बाजूला आपल्याला पोटावर दाब जाणवेल. पूर्ण लक्ष श्वासावर. सुलभ पवनमुक्तासन आपण करतोय त्यामुळे मान इथे वर उचललेली नाही आहे. पूर्ण लक्ष पोटाच्या स्नायूंवर, पोटावर दाब येतोय. आपल्याला जर कमरेचा त्रास असेल तर कंबरदुखी पण याच्यामध्ये कमी व्हायला मदत होणार आहे. सायटिकासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. पचनसंस्थेला सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. आता आपल्याला आपला उजवा पाय जो आहे तो सरळ करायचा आहे, डावा पाय तसाच ठेवायचा आहे. उजवा पाय सरळ करा, खाली जमिनीवर टेकवा आणि डावा पाय हा आता जास्तीत जास्त पोटावर दाबून घ्या. हाताची घडी घाला आणि त्यांनी जास्तीत जास्त पोटावर दाब द्यायचा प्रयत्न करा. आता पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि आपल्याला उजवा पाय जो आहे तो चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत उजवा पाय 90 अंशामध्ये आणा. उजव्या पायाने आपण एकपाद उत्तान पादासन केलं आहे आणि डाव्या पायाने एकपाद पवनमुक्तासन केलेलं आहे बघा. असे दोन्ही आसनं आपण याच्यामध्ये केलेली आहेत. गुडघ्यामध्ये पाय सरळच आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, नजर पायाच्या अंगठ्याकडे. आता चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली आणा. अतिशय सावकाश आणायचं आहे. पाय खाली जमिनीवर आपल्याला आपटायचं नाही. आता सावकाश आपल्याला हे पवनमुक्तासन सोडायचं आहे. दोन्ही हात पूर्वस्थितीला आणि सावकाश पाय सरळ. यानंतर ज्यांना काही कमरेचे वगैरे त्रास असतील त्यांनी कमरेखाली उशी घेऊन केलं तरी चालणार आहे. आपण जठर परिवर्तनासन करणार आहोत. पोटाचे काही
मोठ्या प्रमाणात व्याधी असतील, सर्जरी झाली असेल, म्हणजे शल्यकर्म झाली असतील, पाठीची काही शल्यकर्म झाली असतील, तर त्यांनी मात्र हे काळजीपूर्वक बघा, तुम्ही तुमच्या मर्यादा लक्षात घेऊन जर तुम्हाला हे केल्यानंतर त्रास होणार असेल तर ते करू नका. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. कमरेखाली उशी घेऊन ज्यांना करायचं आहे ते उशी घेऊन पण करू शकतात. आता ह्या जठर परिवर्तनासनाचा हा अनेक प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार आपण करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 90 अंशामध्ये आणायचे. सावकाश 90 अंशामध्ये आणा. आता यामध्ये कुठेही घाई गडबड करायची नाही, गुडघे वाकवायचे नाहीत, अतिशय सावकाश करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन डावा पाय डावीकडे, उजवा पाय उजवीकडे गोलाकार फिरवत आपल्याला जमिनीच्या दिशेने आणायचे. जमिनीवर टेकवायचे नाहीत, पण जमिनीच्या थोडेसेच वरती आणायचे आणि पुन्हा वरती आणायचे, पुन्हा 90 अंशामध्ये आणायचे. परत दुसऱ्यांदा करायचे. अतिशय सावकाश करा. जितकं सावकाश कराल तेवढे तुमचे कमरेचे स्नायू मोकळे होतील, सांधा मोकळा होईल कमरेचा, पायाच्या स्नायूंमधली ताकद पटापट वाढेल. सावकाश पुन्हा पाय 90 अंशामध्ये आणा. सावकाश पुन्हा तिसऱ्यांदा करायचे. जितकं सावकाश कराल, गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवून जितका मोठं सर्कल कराल तेवढं चांगलं आहे. पुन्हा आता चौथ्यांदा करायचं आहे. फक्त आपण 5 वेळा करणार आहोत. घरी तुम्ही हळूहळू रोज एक एक रिपिटेशन्स वाढवलं आणि असं 15 ते 20 वेळेला केलं तरी चालणार आहे. पण हळूहळू वाढवायचं, एकदम करायला जायचं नाही. लास्ट टाईम. सावकाश करा. गुडघ्यामध्ये पाय सरळ. सावकाश आपल्याला करायचं आहे. इथे श्वासाचं कुठलंही नियंत्रण दिलेलं नाही आहे. आता पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला पाय खाली आणायचे. संथ श्वसन. पोटावर बऱ्यापैकी ताण आला असेल, तो ताण आपल्याला काढून टाकायचा आहे. कमरेवरचे ताण पण आपल्याला काढायचे. त्याच्यासाठी आपण एक पुढचं आसन करणार आहे, जेणेकरून आपल्या पोटाला पीळ बसणार आहे याच्यामध्ये आणि कमरेला खूप छान वाटणार आहे. त्यासाठी आपल्याला मर्कटासन आपण करणार आहोत. हाताचे तळवे वरच्या दिशेने, हात जमिनीपासनं थोडेसे वर उचलून सावकाश गोलाकार फिरवत वरती न्यायचे. हाताची घडी घालायची आहे. स्वस्तिकासन करायचे. हाताची घडी घाला. हातावर डोकं ठेवायचं नाही. हाताची कोपरं जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर, कडेला जो ताण येतो आहे वरच्या दिशेने त्याकडे लक्ष द्या. आता आपल्याला दोन्ही पाय जे आहेत ते गुडघ्यात दुमडून सावकाश जवळ घ्यायचे. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्या. आता दोन्ही पायामध्ये खांद्या इतकं साधारण अंतर घ्या, किंवा थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल. 1 ते 1.5 फुटाचं दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. आता आपल्याला डावा पायाचा गुडघा उजव्या पायाच्या अंगठ्याला लावायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या अंगठ्याला लावायचा आहे आणि उजवा पायाचा गुडघा जमिनीवर उजवीकडेच जमिनीवर टेकवायचा आहे. आणि मान जी आहे ती विरुद्ध बाजूला आपल्याला वळवायची आहे. आपल्याला डावीकडे आपण मान वळवलेली आहे. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवरच टेकलेला आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत. अतिशय सुखकारक अशी स्थिती असते ही. या आसनामध्ये तुम्ही 5 मिनटं 10 मिनटंसुद्धा राहू शकता. कमरेवरचे ताण याच्यामध्ये पूर्णपणे निघून जातात. कंबरदुखीसाठी याचा चांगला उपयोग होतो. सायटिकासाठी याचा चांगला उपयोग होतो. तर कमरेला आपण खूप वेळ उभं राहून काम केलं की, हे आसन केलं की अतिशय छान वाटतं आपल्याला. सगळे कमरेवरचे ताण निघून जातात. बऱ्याच बायका खूप वेळ उभं राहून किचनमध्ये काम करतात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बेडवर झोपून हे आसन केलं तर अतिशय छान वाटतं आणि एक वेगळ्या प्रकारचे ताण तुम्हाला कमरेवर पोटावर जाणवतील आणि थोडासा पीळ बसल्यासारखी अवस्था तुमच्या पाठीच्या मणक्यांची पण आहे आणि पोटाची पण आहे. दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले आहेत. पूर्ण अशी सुखकारक स्थिती या आसनामध्ये आपल्याला मिळते. संथ श्वसन. शरीरावरचे मनावरचे ताण जास्तीत जास्त काढून टाकायचे. आता आपल्याला हे आसन सोडायचं आहे. सावकाश मान सरळ करायची आणि पुन्हा दोन्ही पाय जे आहेत ते पूर्वस्थितीला आणायचे.
उभे करून घ्यायचे आहेत। आता हेच आपण दुसऱ्या बाजूनी करणार आहोत। उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या अंगठ्याजवळ न्यायचा आहे आणि डावा पायाचा गुडघा जमिनीवर टेकलेला आहे, मान उजवीकडे वळवलेली आहे, मानेला पण मानेच्या मणक्यांच्या तिथे पण पीळ बसलेला आहे। डोळे मिटून घ्या, पूर्ण लक्ष कोणत्या कोणत्या स्नायूंवर ताण जाणवतोय, कमरेचे स्नायू, पोटाचे स्नायू, मानेचे स्नायू। मानेचे मणके जे आहेत ते सुद्धा इथे थोडेसे पिळले गेलेले आहेत बघा। कमरेचे तिथले पण मणके थोडेसे तिथे पीळ बसलेला आहे, पोटाच्या स्नायूंना पीळ बसलेला आहे आणि मांड्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ताण इथे आपल्याला जाणवतो। दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे। पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन, शरीरावरचे मनावरचे ताण निघून गेलेले आहेत। अतिशय सुखकारक अशी स्थिती। या स्थितीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी जास्त वेळ थांबता येतं। अगदी 2 मिनटं 3 मिनटंसुद्धा थांबल्यानंतर छान वाटतं याच्यामध्ये। आपण इथे वेळेच्या अभावी कमी वेळ थांबतो आहे, पण घरी तुम्हाला जितक्या वेळ बरं वाटेल तितक्या वेळ तुम्ही याच्यामध्ये थांबू शकता। करायला सोपं पण अतिशय आरोग्यदायी असं नाही। आता आपल्याला सावकाश मान सरळ करायची आहे, सावकाश पाय सरळ करायचे आहेत। आता सावकाश पहिल्यांदा गुडघ्यात उभे करून घ्या आणि मग पाय जवळ आणून सावकाश सरळ करा। हात वरती ताणून घ्या, हात वरती जास्तीत जास्त ताणलेले, पाय खालच्या दिशेने ताणलेले, नाभीजवळ जो ताण जाणवतोय, विरुद्ध ताण जाणवतो, नाभीच्या खालच्या बाजूला आणि नाभीच्या वरच्या बाजूला असा विरुद्ध ताण तुम्हाला नाभीजवळ जाणवेल, तिथे लक्ष द्यायचं आहे। नाभी आपलं बरोबर शरीराचा केंद्रबिंदू आहे आणि तिथूनच नाभीच्या थोडंसं खाली आपल्या शरीराचा केंद्रबिंदू येतो, त्या नाभीच्या जवळच येतो। तर पूर्ण रिलॅक्स करायचं आहे, पुन्हा ताणायचं आहे आणि पुन्हा रिलॅक्स करायचं आहे। हात खाली आणायचे। एक थोडा वेळ आपण 1 मिनिट शवासन करूया, म्हणजे आपल्याला श्वसनाचा अभ्यास यानंतर करायचा आहे। जर अजून कुठे शरीरावर ताण असतील तर ते काढून टाका, डोळे मिटून घ्या। शवासनाची स्थिती, पूर्ण लक्ष श्वासावर। वेगवेगळी जी आज आपण आसनं केलीत सूर्यनमस्कारापासनं, तर त्यामध्ये आपल्याला काय काय आपल्या शरीरामध्ये बदल झालेले जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या। पूर्ण लक्ष श्वासावर। हळूहळू शरीरावरचे मनावरचे ताण कमी होत आहेत, तशी श्वासाची गती पण कमी झालेली आहे। शरीर शिथिल झालेलं आहे, मन अतिशय शांत, श्वसन संथ। प्रत्येक श्वास घेताना एनर्जी, उत्साह आपल्याबरोबर घ्यायचा आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना व्याधी, चिंता, काळज्या श्वासाबरोबर बाहेर टाकायच्या आहेत। सगळी निगेटिव्हिटी प्रत्येक श्वासाबरोबर बाहेर टाकायची आहे आणि भरपूर सकारात्मक ऊर्जा प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या आतमध्ये भरून घ्यायची आहे। प्रत्येक श्वासाबरोबर अशी कल्पना करा की माझ्यातली सगळी नकारात्मकता बाहेर पडते आहे। श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा, सगळं शरीर जागृत करून घ्या। सावकाश दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, हात शरीराजवळ। आता आपल्याला एका कुशीवर वळून उठून बसायचं आहे, एका कुशीवर वळून उठून बसा। आपल्याला बसायचं कसं हे सांगितलं होतं, त्या पद्धतीने आपल्याला बसायचं आहे, म्हणजे आपल्याला जास्त वेळ याच्यामध्ये बसता येतं। बैठक स्थितीमध्ये ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीत बसून करा। खुर्चीत बसताना पाठीचा कणा सरळ राहील याची दक्षता घ्या। पाहिजे तर पाठीच्या बाजूला उशी घेऊन बसा जे खुर्चीत बसलेत त्यांनी, आणि म्हणजे मग तुम्हाला व्यवस्थित पाठीचा कणा टेकून बसता येईल। हात आता उशीवर बसल्यानंतर पुढे हात टेकवायचे जमिनीवर आणि सगळं शरीर जे आहे ते मागे न्यायचं आहे। कंबर मागे टेकली पाहिजे पूर्ण भिंतीला आणि मग सरळ व्हायचं। खांदे गोलाकार फिरवून मागे ढिले सोडून द्यायचे। हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ,
जे कुठलं आसन ध्यानात्मक जमेल त्या आसनामध्ये बसायचं आहे, म्हणजे मग रग लागणार नाही तुम्हाला. आपण कपालभाती रोज करतो आहोत. कपालभाती आपण 50 आवृत्त्या आपण केल्या होत्या. आता आज आपण 60 आवृत्त्या करणार आहोत. 60 आवृत्त्यांची 2 आवर्तनं आपण करणार आहोत. तर कपालभाती ज्यांना येत नसेल त्यांनी नीट शिकून घ्या योग्य व्यक्तीकडून, आणि मगच कपालभाती करायची. चुकीची कपालभाती करायची नाही. पहिल्या दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये शिकवलेली आहे कपालभाती कशी करायची ते, किंवा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता आपल्याला पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत, पूर्ण लक्ष श्वासावर आहे, हाताची ज्ञानमुद्रा आहे. कपालभातीच्या आवर्तनाला आपल्याला सुरुवात करायची आहे. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30 1 2 3 4 5 6 7 8 9 40 1 2 3 4 5 6 7 8 9 50 1 2 3 4 5 6 7 8 9 60. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत झालेलं आहे. श्वासाची गती खूपच संथ झालेली आहे, त्याकडे लक्ष द्या. आपल्याला अजून एक आवर्तन करायचे आहे. आपली श्वासाची गती पुन्हा पूर्ववत झाल्यानंतरच पुढचं आवर्तन नेहमी कपालभातीचं करायचं. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30 1 2 3 4 5 6 7 8 9 40 1 2 3 4 5 6 7 8 9 50 1 2 3 4 5 6 7 8 9 60. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. शरीरावरचे मनावरचे ताण पूर्ण निघून गेलेले आहेत. मन खूपच शांत झालेलं आहे. श्वासाची गती खूपच संथ झालेली आहे, त्याकडे लक्ष द्या. डोळे बंदच ठेवायचे आहेत. आपण नाडीशुद्धी किंवा अनुलोम विलोम याचा अभ्यास आपण करतो आहोत. रोज त्याचा अभ्यास आपण थोडा थोडा प्रगत अवस्थेकडे नेतो आहोत. आता काल आपण 4 आकड्यात श्वास घेतला होता, 8 आकड्यामध्ये सोडला होता. आज आता आपल्याला आपण आकडे न देता जपावर आपण करणार आहोत. तर श्रीराम जय राम जय जय राम या जपावर आपल्याला अनुलोम विलोम करायचं आहे. श्रीराम म्हटलं की श्वास घ्यायचा, जयराम म्हटलं की दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास थांबवायचा, आणि जय जय राम म्हटलं की श्वास सोडायचा आहे. तर
तुम्ही मोठ्यांदी न म्हणता मनातल्या मनात हा जप म्हणायचा आहे. मी हा जप मोठ्यांदी म्हणेल आणि याप्रमाणे तुम्ही करायचं आहे. तर उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधायची आहे आणि आपल्याला अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायला सुरुवात करायची. तर उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधा, उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घेत श्रीराम, दोन्ही नाकपुड्या बंद, जय राम. उजव्या नाकपुडीने जय जय राम, उजव्या नाकपुडीने श्वास घेत श्रीराम, दोन्ही नाकपुड्या बंद, जय राम, जय जय राम. ह्या पद्धतीने करायचं आहे. तर आपण चालू करूया. डाव्या बाजूनी चालू करायचं आहे. चालू असलेला श्वास सोडा, सुरू करा. श्रीराम, श्वास थांबवा, जय राम, श्वास सोडा, जय जय राम, श्रीराम, जय राम, 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 जय जय राम. सावकाश दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, संथ श्वसन, मन अतिशय शांत. मंत्रावर आपण श्वसनाचा अभ्यास केलेला आहे, मंत्राची जोड देऊन, आणि त्यामुळे तुमचं मन अधिकच शांत झालेलं आहे. कारण ह्या मंत्राचा प्रभाव आपल्या शरीरावर होतो. मंत्राची स्पंदनं आपल्या शरीरभर आपल्याला जाणवत असतील. पूर्ण लक्ष श्वासावर, आजूबाजूला पण वातावरणामध्ये या मंत्राची स्पंदनं आपल्याला जाणवतात. आणि राम नामाचा मंत्र आपण एवढ्यासाठी घेतला की रम हे मणिपूर चक्राचं बीज आहे आणि त्यामुळे राम म्हटल्यानंतर आपलं नाभीच्या तिथे त्याची स्पंदनं आपल्याला जाणवतात. पूर्ण लक्ष श्वासावर, मन अतिशय शांत. आता आपण काल सितकारी केली होती, आज शीतली करणार आहोत. डोळे बंदच ठेवायचे आहेत. जिभेची पन्हाळी करून त्यातून श्वास घ्यायचा आहे काकी मुद्रा करून, किंवा आपल्याला जिभेची पन्हाळी करता येत नसेल तर मग तोंडाचा चंबू करून त्यातून आपल्याला श्वास घ्यायचा आहे. ज्यांना कफाचा त्रास असेल त्यांनी फक्त भ्रामरी करा आणि नाकाने श्वास घेऊन दीर्घ श्वसन करून दीर्घ श्वास सोडत भ्रामरी करा. आपण शीतलीपूरक आणि भ्रामरी रेचक करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा. शीतलीने श्वास घ्या, तोंडाने पन्हाळी करून दीर्घ श्वास भरून घ्या. तोंड बंद करायचं आहे, नाकाने श्वास सोडत भ्रामरी. शीतलीपूरक, भ्रामरी रेचक. शीतलीपूरक, भ्रामरी रेचक. शीतलीपूरक, भ्रामरी रेचक.
शीतलीपूरक, भ्रामरी रेचक, शीतलीपूरक, भ्रामरी रेचक, मन अतिशय शांत. श्वासावर लक्ष केंद्रित करा. भ्रामरीच्या नादावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मन अतिशय अजून शांत झालेलं आहे. शीतलीमुळे शरीरामध्ये थंडावा निर्माण झालेला आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, मनावरचे ताण निघून गेलेले आहे. हे जर तुम्ही रोज केलं तर ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांचा रक्तदाब नॉर्मल राहायला अतिशय चांगली मदत होते. तर शीतलीपूरक आणि भ्रामरी रेचक तुम्ही 11 वेळेला 21 वेळेला असं रोज करू शकता. आता आपण प्रार्थना म्हणणार आहोत. पाठीचा कणा सरळच आहे, डोळे मिटलेलेच आहेत. हाताची ज्ञानमुद्रा आहे. प्रार्थना आणि ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हणताना डोळ्यासमोर ओंकाराचं चित्र आणून त्यावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचं आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. डोळे बंदच ठेवा. ओंकाराने मन अतिशय शांत झालेलं आहे. ओम शांती शांती शांती. सावकाश दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासायचे आहेत. दोन्ही हात डोळ्यावर न्यायचे आहेत. तिथे डोळ्यांची उघडझाप करायची आहे. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या. सावकाश डोळे उघडा. सगळं शरीर जागृत करून घ्या. हात वरती न्यायचे आहेत. हाताचा नमस्कार. सगळं शरीर जागृत करायचं आहे. कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घ्यायचा आहे. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे वाकायचं आहे. पूर्ण शरीर मोकळं करून घ्यायचं आहे. हात खाली आणायचे. पाय सरळ करायचे. सावकाश समोर वाकायचे आणि केलेला योगाभ्यास ईश्वराला समर्पित करायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत सोडत हात बाजूने खाली. पाय सरळ करा.
पायाची बोटांची हालचाल करून घ्या, घोट्याची हालचाल करून घ्या, सगळे पायाचे स्नायू मोकळे करून घ्या, जास्तीत जास्त ताणून घ्या पाय पुढे मागे आणि पूर्ण आपलं शरीर मोकळं करून मग आपल्या कामाला लागा. काही जण जे आहेत ते सकाळी योगाभ्यास न करता आपल्याला वेळ मिळेल तेव्हा यूट्यूबचं योगाभ्यास बघून करता आहेत. तर त्यांनी फक्त एक काळजी घ्या की आपलं पोट जे आहे ते रिकामं असलं पाहिजे आणि त्यावेळेला योगाभ्यास करायचा आहे. त्याप्रमाणे आपल्या आहाराचं नियोजन करा. आपल्या पोटावर हात ठेवून रात्री झोपायचं आणि पोटाची जी श्वासाबरोबर हालचाल होते त्यावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे मग तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागेल आणि तुमचा उच्च रक्तदाब पण कमी व्हायला मदत होईल. आपल्या तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये योग शिक्षकचा वर्ग चालू होतो आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी हा वर्ग नक्की करा. त्यासाठी तेजस्विनी हेल्थ क्लबला संपर्क करा. आपण उद्या परत याच वेळेला भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. हरिओम. आपल्या स्वतःचं आरोग्य सांभाळा आणि आरोग्यसंपन्न जीवन जगा. धन्यवाद.